श्रोत्यानो, आज आपण उत्पत्तीचे पुस्तक 43वा अध्याय 6व्या वचनापासून पुढे आपले अध्ययन चालू करणार आहोत. आम्ही पाहिलं होतं की याकोबाचा विश्वास कशा प्रकारे डगमगू लागला होता, परंतु योसेफाचा विश्वास मात्र परमेश्वरावर दृढ होता. पुढे 6 आणि 7 वचने आम्हाला सांगतात. 43वा अध्याय 6 आणि 7 वचने. मग इस्रायल म्हणाला, आणखी एक भाऊ आहे, हे त्या मनुष्याला सांगून माझ्यावर हे अरिष्ट का आणले? तेव्हा ते म्हणाले, त्याने आम्हाविषयी व आमच्या घराण्याविषयी बारकाईने विचारिले. तो म्हणाला, तुमचा बाप अजून जिवंत आहे काय? तुम्हाला आणखी एखादा भाऊ आहे काय? त्याच्या प्रश्नांची उत्तरे आम्हास द्यावी लागली. तुम्ही आपल्या भावास घेऊन या असे आम्हास तो सांगेल, हे आम्हाला आधी कसे कळावे? याकोबाला अप्रिय निर्णय घ्यायला नको होता, म्हणून तो आपल्या मुलांशी ह्या ठिकाणी वाद करीत आहे आणि आपल्यावरच्या कठीण परिस्थितीकरिता तो त्यांना दोष देत आहे. त्याचा हा आरोप किती चुकीचा आहे ते पहा. तो त्यांना म्हणतो, तुम्हाला आणखी एखादा भाऊ आहे हे त्या पुरुषाला सांगून तुम्ही माझे वाईट का केले? अनेकदा स्वतःचा हट्टीपणा लपविण्यासाठी आम्ही किती हुशारीने दुसऱ्यावर आरोप करतो. परंतु देवाने जर एखादी गोष्ट करण्याचे योजिले तर तो ती करेपर्यंत तुम्हाला एकटे सोडत नाही. तुम्हाला त्याची आज्ञा पाळण्याशिवाय तो कोणताही पर्याय तुमच्यासमोर राहू देत नाही. श्रोत्यानो, जर आपण देवाच्या मार्गात चालण्यासाठी स्वतःचे समर्पण केले असेल तर आता माघार घेण्याचा प्रयत्न करू नका. तो आपणाला माघार घेऊ देणार नाही. आपण लहान मुलासारखा हट्ट करा, रडा, आरडा ओरडा करा, त्याच्यावर रुसून बसा. आपण काहीही करा, पण लक्षात घ्या, प्रभू येशू ख्रिस्त आपणाला सोडणार नाही. आणि हेही लक्षात घ्या की तो आपणाशी असे वर्तन जे करतो ते केवळ त्याच्या प्रीतीपायी. तो आपल्यावर प्रीती करीत नसता तर त्याने आपला हट्ट व आपले असमंजसपणाचे वागणे यामुळे आपणाला कधीच सोडून दिले असते. परंतु ख्रिस्त आमचा फक्त निर्माण करताच नाही, तर तो आमचा तारक आहे. त्याने आपल्या पवित्र व निर्दोष रक्ताची किंमत मोजून आम्हाला न्यायदंडापासून, सार्वकालिक मरणापासून खंडून घेतले आहे. तो आम्हाला आपल्या हातातून निसटून जाऊ देणार नाही. तो आम्हाला त्याच्या हातातून निसटून जाऊ देत नाही. पुढे 8 आणि 9 वचने सांगतात. यहुदा आपला बाप इस्रायल्यास म्हणाला, मुलास मजबरोबर पाठवा, म्हणजे आम्ही मार्गस्थ होऊ. अशाने आम्ही, तुम्ही आणि आमची मुले बाळे वाचतील, मरणार नाहीत. मी त्याचा जामीन होतो, त्याची हमी मी घेतो. मी त्याला परत आणून आपल्या स्वाधीन केले नाही तर आपला मी निरंतरचा दोषी ठरेन. श्रोत्यानो, आपणाला हे माहीत आहे का की प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या व माझ्यासाठी जामीन झाला? त्याने तुमच्या व माझ्या पापांची खंडणी भरली व देवाच्या न्यायदंडापासून आमची सुटका केली. तो आमचा उत्तम मेंढपाळ आहे आणि आमचे देवाच्या मार्गात चालत असताना संरक्षण करण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. तो योहान कृष्णवर्तमान 10 अध्याय 11 वचनात सांगतो, मी चांगला मेंढपाळ आहे. जो चांगला मेंढपाळ तो आपला जीव मेंढरांसाठी देतो. तसेच तो योहान कृष्णवर्तमान 6 अध्याय 37 वचनात आम्हाला सांगतो, बाप जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी बाहेर टाकणारच नाही. प्रभू येशूने आपल्या महायाजकीय प्रार्थनेत सर्व विश्वासणाऱ्यांसाठी जी प्रार्थना केली तिच्यातून आपण एक वचन आता वाचूया. योहान कृष्णवर्तमान 17 अध्याय 11 वचन. यापुढे मी जगात नाही तर ते जगात आहेत आणि मी तर तुझ्याकडे येत आहे. हे पवित्र बापा, जे नाव तू मला दिले आहे त्या तुझ्या नावात त्यांना राख, यासाठी की जसे आपण एक आहोत तसेच त्यांनी एक व्हावे. श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्त हा देव आणि माणूस यांच्यामध्ये एकच मध्यस्थ आहे आणि तोच फक्त पित्या परमेश्वराशी आमचा संबंध जुळून आणू शकतो. आता आपण 10 वचन वाचूया. 43वा अध्याय 10 वचन. आम्ही विलंब केला नसता तर आता आमची दुसरी खेप झाली असती. तो म्हणतो, जर आम्ही उशीर केला नसता तर आता आम्ही खचित दुसऱ्यांदा फेरी मारून परत आलो असतो. आता याकोबाने आपला हट्ट, आपल्या लाडक्या मुलाविषयीचे प्रेम सर्व काही देवाच्या चरणाशी समर्पित केले. त्यासाठी त्याने केवढा वेळ घेतला पहा. पुढे 11 वचन. मग त्यांचा बाप इस्रायल त्यास म्हणाला, असेच असेल तर मग एवढे करा.
या देशात उत्पन्न होणारे मौल्यवान पदार्थ त्या मनुष्यास भेट म्हणून आपल्या गोणीत घालून न्या. थोडा डिंक, थोडा मध, मसाला व गंधरस आणि काही पिस्ते व बदाम घेऊन जा. कनानामध्ये सुकामेवा, मसाले वगैरे पदार्थ विपुल होते, पण तेथे धान्याचा तुटवडा होता. आणि याकोबाने आपले समर्पण केल्यानंतर त्याचा एकूण दृष्टिकोनच बदललेला आहे. पुढे तो 12 ते 14 वचनांमध्ये काय म्हणतो? दुप्पट पैसा बरोबर न्या. तुमच्या गोणीच्या तोंडी जो पैसा परत आला तोही परत घेऊन जा. कदाचित काही चूक झाली असेल तर आता आपल्या भावास बरोबर घेऊन त्या मनुष्याकडे जावयास निघा. त्या मनुष्यापुढे तुम्ही गेला म्हणजे सर्व समर्थ देवाला तुमचा कळवळा येवो आणि तुमचा भाऊ बन्यामीन यास तो मनुष्य परत तुमच्या हवाले करो. आणि यावर मी आपल्या मुलांना मुकलो तर मुकलो. श्रोत्यांनो, याकोबाने एवढे सर्व झाल्यानंतर विचारांची परिपक्वता दाखवलेली आहे. एवढेच नाही तर देवाच्या कृपेवरही त्याने विश्वास प्रदर्शित केला आहे. पुढे 15वं वचन पहा. तो म्हणतो, मग त्या मनुष्यांनी ती भेट बरोबर घेतली, दुप्पट पैसा हाती घेतला आणि बन्यामिनाला घेऊन ते मिसर देशास निघून गेले व योसेफापुढे जाऊन उभे राहिले. ज्या मिस्राच्या अधिपतीने त्यांच्या एका भावाला ओलीस म्हणून ठेवले होते व दुसऱ्याला घेऊन येण्याची आज्ञा केली होती, त्या अधिपतीला खुश ठेवण्यासाठी त्यांनी बरीच काळजी घेतली. 16 आणि 17 वचने. योसेफाने त्यांच्याबरोबर बन्यामिनास पाहिले तेव्हा तो घरच्या कारभाऱ्यास म्हणाला, या मनुष्यास घरात ने, पशु मारून भोजन तयार कर, कारण आज 2 प्रहरी ही मनुष्ये मजबरोबर जेवावयाची आहेत. योसेफाच्या सांगण्याप्रमाणे त्या मनुष्याने केले आणि मग त्याने त्यास योसेफाच्या घरी नेले. याकोबाची मुले त्या अधिपती समोर येऊन उभी राहिली तेव्हा आणखी एक आश्चर्य त्यांची वाट पाहत होते. यावेळेस त्यांच्या स्वागताची चांगली तयारी झालेली होती आणि त्यांना या सर्व गोष्टींचा उलगडा झाला नाही. आता आपण 18वं वचन वाचूया. आपणास योसेफाच्या घरी नेले म्हणून ते घाबरले व म्हणाले, पहिल्या खेपेस आपल्या गोणीतून पैसा परत गेला म्हणून आपणास आत नेत आहेत. याचा विचार असा दिसतो की काहीतरी निमित्त काढून आपणावर तुटून पडावे, आपणास गुलाम करावे आणि आपली गाढवेही बळकावी. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी ह्यांच्या मनात भीती भरलेली आहे, संदेह आहे. ती आता खूप घाबरलेली होती. आपल्या भल्यासाठी या पुरुषाने आपल्याला त्याच्या घरी पाठवले आहे हे त्यांच्या कल्पनेपलीकडची गोष्ट होती. पूर्वी त्याने त्याच्याशी इतक्या कठोरपणे वर्तन केले आणि आता त्याने त्यांना आपल्या घरी नेले. ऐरवी सर्वसाधारण परिस्थितीमध्ये देशाच्या पंतप्रधानाने जर कोणाला आपल्या घरी जेवायला बोलावले तर त्याला कितीतरी विशेष आनंद होतो. परंतु याकोबाच्या मुलांच्या मनातल्या अपराधीपणाच्या जाणीवेने त्यांना हे सर्व शिक्षाच आहे असे वाटत होते. त्यांनी आपल्या भावाला विकण्याने मोठा अपराध केला होता आणि या अपराधामुळे त्यांना सध्याच्या परिस्थितीविषयी आनंद वाटणे शक्य नव्हते. त्यांच्या त्या भीतीमुळे त्यांनी या परिस्थितीविषयी वेगवेगळे अंदाज बांधायला सुरुवात केली. आता 19 ते 22 वचने पहा. मग ते घराच्या फाटकाजवळ योसेफाच्या घरचा कारभारी होता त्याचकडे जाऊन म्हणाले, महाराज, कृपा करून आमचे म्हणणे ऐका. पहिल्या खेपेस धान्य विकत घेण्यास आम्ही येथे आलो होतो. आम्ही उतारशाळेत जाऊन पोहोचलो आणि आपल्या गोणी उघडल्या. तो प्रत्येकाचा पैसा होता तेवढा प्रत्येकाच्या गोणीच्या तोंडी सापडला. तो आमच्याबरोबर आम्ही परत आणला आहे आणि अन्न सामग्री विकत घेण्यासाठी आणखी पैसा आणलेला आहे. आमच्या गोणीत पैसा कोणी ठेविला हे आम्हास ठाऊक नाही. याकोबाच्या मुलांचे हे वागणे किती साहजिक व परिचित असे वाटते. त्यांना योसेफाजवळ काही बोलण्याचे धाडस नव्हते, म्हणून ते त्याच्या घरच्या कारभाराजवळ बोलू लागले. निदान तो तरी त्यांना समजून घेईल व त्यांची योसेफाजवळ त्या कठोर मिस्री अधिपतीजवळ शिफारस करेल अशी त्यांना अपेक्षा होती. त्याची त्यांनी काकुळतेने विनवणी केली. जशी फार पूर्वी योसेफाने त्यांच्याजवळ दयेची याचना केली होती तशीच दयेची याचना करण्याची वेळ आता त्यांच्यावर आली होती. 23 वचन. तो म्हणाला, तुमचे कुशल असो, भिवू नका. तुमच्या व तुमच्या पित्याच्या देवाने तुमच्या गोणीत धन घातले असेल. मला तुमचा पैसा पोहोचला. मग त्याने शिमोनास
त्याचकडे आणले. श्रोत्यानो, या भावांना अगदी अनपेक्षित असे उत्तर त्या कारभाऱ्याकडून मिळाले. स्पष्ट आहे की योसेफाच्या साक्षीमुळे हा कारभारीही जिवंत व खऱ्या देवाला ओळखत होता. योसेफाने आपल्या भावांना दिलेल्या धान्याचा पैसा स्वतः सरकारी खजिन्यात भरला होता. त्याने सर्व कारभार आपल्याच हातात आहे म्हणून स्वतःच्या लोकांसाठी फुकट धान्य द्या असला गैरव्यवहार केलेला नव्हता. योसेफ आपल्या वर्तनाविषयी, आपल्या साक्षीविषयी किती काळजी घेत होता आणि आपली जबाबदारी किती प्रामाणिकपणाने व दक्षतेने पार पाडत होता याची ही एक स्पष्ट उघड उघड अशी साक्ष आहे, एक पुरावा आहे. श्रोत्यानो, आज जर आमचे अधिकारी अशा प्रकारे विश्वासूपणे प्रामाणिकपणे वागतील तर खरोखर देवाला किती आनंद होईल आणि ह्या जगामध्ये किती परिवर्तन घडून येईल. आम्हाला अशा प्रामाणिक लोकांची गरज आहे. 24वे वचन पहा. नंतर त्याने त्या मनुष्यास योसेफाच्या घरात नेऊन पाणी दिले आणि त्यांनी आपले पाय धुतले व त्याने त्यांच्या गाढवास वैरणही दिले. योसेफाच्या कारभाराने त्या काळातील प्रथेनुसार त्यांचे योग्य रीतीने स्वागत केले. 25 आणि 26 वचने पुढे वाचूया. दुपारी योसेफ येणार त्यावेळी त्याला द्यावयाच्या भेटीची तयारी त्यांनी करून ठेवली, कारण आपणास येथे भोजन करावयाचे आहे हे त्यास कळले होते. योसेफ घरी आला तेव्हा त्यांनी आपल्याबरोबर भेट आणली होती ती घरात आणून त्याच्या पुढे ठेविली आणि त्याला जमिनीपर्यंत लावून मुजरा केला. याकोबाने आपल्या मुलांना त्या मिस्री अधिपतीसाठी भेट घेऊन जाण्यास सांगितले होते. त्यानुसार त्यांनी ती भेट तयार केली आणि त्याच्यासमोर त्यांनी भूमीपर्यंत लवून नमन केले. योसेफाच्या किशोरावस्थेतले ते स्वप्न किती विलक्षण रीतीने पूर्ण होत होते. आपल्या वयामुळे व आपल्या अनुभवांमुळे ते सर्व स्वतःला योसेफापेक्षा मोठे समजत होते. आपल्या वयामुळे आपल्याला काही खास अधिकार प्राप्त झाला आहे असा त्यांचा तो समज आता ढासळू लागला असावा. श्रोत्यानो, अनेकदा पिकलेले केस परिपक्वतेचे लक्षण असतेच असे नाही आणि देवाच्या आत्म्याचे सामर्थ्य असणे किंवा लाभणे यासाठी वयाचे बंधन नसते. पवित्र शास्त्रात अशी अनेक उदाहरणे आम्हाला सापडतात की ज्यामध्ये किशोरवयीन मुले व तरुण वृद्ध व्यक्तींपेक्षा आत्मिक जीवनाविषयी परिपक्व असतात. गोल्याथासारख्या महाकाय बलिष्ठाला आपल्या विश्वासाच्या सामर्थ्याने सामोरे जाणारा दावीद, वयाच्या 12व्या वर्षी शास्त्रांशी धर्मशास्त्राविषयी वाद घालणारा येशू, तरुण वयात साम्राज्याचे पंतप्रधान पद पेलणारा दानियल आणि योसेफ हे सर्व आत्मिक परिपक्वतेची उदाहरणे आहेत. किशोरवयीन योसेफाने जेव्हा आपले स्वप्न आपल्या मोठ्या भावांना सांगितले तेव्हा त्यांनी त्याचा द्वेष केला, त्याची थट्टा केली आणि आता तेच त्या स्वप्नाची परिपूर्ती म्हणून त्याच्या समोर झुकून त्याला नमन करीत होते. तो त्यांच्या तुलनेत आत्मिक जीवनात फार फार पुढे गेलेला होता. 27वे वचन. मग योसेफाने त्याच क्षेमकुशल विचारले. त्याने म्हटले, तुम्ही आपल्या म्हाताऱ्या बापाविषयी मागे सांगितले होते तो सुखरूप आहे ना? तो अजून जिवंत आहे ना? योसेफाने त्यांच्याशी अधिकारवाणीने व काहीशा अलिप्ततेने संभाषण केले. त्याला त्यांच्याकडून आपल्या पित्याची माहिती हवी होती, परंतु इतक्यात स्वतःची ओळखही दाखवायची नव्हती. 28वे वचन. ते म्हणाले, आपला दास आमचा बाप सुखरूप आहे, अजून जिवंत आहे. त्यांनी लावून त्यास मुजरा केला. योसेफासमोर हे सर्व भाऊ खरोखर फार नम्र झाले होते. 29वे वचन. त्याने दृष्टीवर करून आपला भाऊ, आपला सहोदर बन्यामीन ह्यास पाहिले. तो म्हणाला, तुम्ही म्हणत होता तोच का हा तुमचा धाकटा भाऊ? तो त्यास म्हणाला, माझ्या बाळा, देवाची तुझ्यावर कृपा हो. योसेफाने आपल्या सख्या भावाला पाहिले, बाकीचे तर त्याचे सावत्र भाऊ होते आणि हा एक हृदयद्रावक प्रसंग होता. योसेफाला आपल्या भावनांवर नियंत्रण करणे कठीण झाले. 30वे वचन सांगतं, आपल्या भावासाठी योसेफाची आतडी तुटू लागली व कोठेतरी जाऊन रडावेसे त्यास झाले म्हणून तो त्वरेने आतल्या खोलीत जाऊन रडला. श्रोत्यानो, योसेफाच्या जीवनातल्या या सुंदर क्षणांची नोंद पवित्र शास्त्रात करण्यात आलेली आहे. आमच्या नाजूक तरल भावना, आमचे आपल्या आप्तांविषयीचे, प्रियजनांविषयीचे प्रेम याची देवाला कदर आहे. तो या तीव्र भावना जाणतो व त्यांचा आदरही करतो.
तो स्वतः कोमल हृदयाचा देव आहे आणि आमच्या कोमल भावनांची तो नोंद घेतो. योसेफाने जेव्हा आपल्या सख्या भावाला पाहिले तेव्हा तो अगदी भावनावश झाला. पुढे 31 वचन पहा. मग तो आपले तोंड धुवून बाहेर आला आणि आपला गहीवर आवरून म्हणाला, जेवण वाढा. पुढे येशू ख्रिस्ताच्या बाबतीत जे काही घडणार आहे त्याची ही एक छोटीशी झलक आहे. जखऱ्या संदेष्टा आम्हाला सांगतो की प्रभू येशू एक दिवस स्वतःला आपल्या भावांसमोर प्रगट करणार आहे. ते त्याला त्याच्या हातातील खिळ्यांचे व्रण व त्याच्या कुशीतील जखम यांच्याविषयी विचारतील आणि तो म्हणेल, हे सर्व मला माझ्या मित्राच्या घरी प्राप्त झाले. मग ते त्याला ओळखतील व रडतील. त्यांच्यासाठी तारण सिद्ध करणारा तोच आहे आणि ज्याने आपला प्राण त्यांच्यासाठी अर्पण केला तो तोच आहे. प्रभू येशू जेव्हा पृथ्वीवर परत येईल तेव्हा हे घडेल. तो पहिल्यांदा जेव्हा आला तेव्हा त्याच्या अनेक भावांनी त्याला ओळखले नाही, पण नंतर ते त्याला ओळखतील. प्रभू येशूप्रमाणेच योसेफाला त्याच्या भावांनी गुलामगिरीसाठी विकले, परंतु आता तो त्यांना प्रगट होणार होता. प्रभू येशू एक दिवस असेच करणार आहे. शेमाच्या वंशजांचा, इस्रायली लोकांचा तिरस्कार न करण्याची खबरदारी घ्या, कारण ते कसेही असले तरी आपल्या प्रभू येशूचे भाऊ आहेत आणि एक दिवस तो स्वतःला त्यांच्यासमोर प्रगट करणार आहे. विश्वासणाऱ्यांनी इस्रायली लोकांचा तिरस्कार करायला नको. योसेफाने आपले मन आवरल्यानंतर आपल्या नौकरांना जेवण वाढण्यास सांगितले. 32 वचन सांगतं, त्यांनी त्याचे ताट वेगळे मांडिले, त्याच्या भावांची ताटे वेगळी मांडिली आणि त्याचबरोबर भोजन करणाऱ्या मिस्र्यांची वेगळी मांडिली, कारण मिस्री इब्र्यांच्या पंक्तीस बसून जेवित नसत. मिस्री लोकांस या गोष्टीची किळस वाटे. या भोजन पंक्तीची अनेक अशी वैशिष्ट्ये होती की त्यामुळे या भावांची भीती कमी झाली असती. योसेफ मिस्रांसोबत जेवत नव्हता हे एक वैशिष्ट्य होते, पण या भावांना वाटले असावे की तो उच्च अधिकारी असल्याने त्यांच्याबरोबर जेवत नसेल. परंतु त्या व्यतिरिक्त आणखी एक वैशिष्ट्य होते. 33 वचन त्याविषयी सांगते. त्याच पंक्तीने योसेफासमोर बसविले तेव्हा पहिल्या मुलाच्या हक्काप्रमाणे पहिल्यास प्रथम बसविले आणि बाकीच्यास त्यांच्या वयाच्या क्रमाने बसविले. तेव्हा ते चकित होऊन एकमेकांकडे पाहू लागले. योसेफाने त्यांच्या पंक्तीला बसण्याच्या जागाही ज्याच्या त्याच्या मानाप्रमाणे ठरवून दिल्या होत्या. त्याला आपला अनुक्रम कसा माहीत झाला याचे त्यांना आश्चर्य वाटले. आणि आता तिसरे वैशिष्ट्य 34 वचनात सांगितलेले आहे. मग योसेफा पुढची पक्वाने त्यांना नेऊन वाढिली, पण बिन्यामिनास इतरांच्या 5 पट वाढिले आणि ते त्याच्याबरोबर मनमुराद प्याले. यावरून तरी त्यांच्या लक्षात यायला हवे होते की हा मिस्री अधिपती आपला गुलाम होण्यासाठी विकण्यात आलेला भाऊ योसेफ आहे, पण त्यांच्या ते लक्षात आले नाही. परंतु एक मात्र झाले की त्यांच्या मनातली त्याच्याविषयीची भीती कमी झाली आणि ते हर्षित झाले. श्रोत्यानो, प्रभू येशूने आम्ही त्याला आमचा उद्धारक म्हणून ओळखावे म्हणून ओळखीच्या पुष्कळ खुणा आमच्या जीवनात व आसपास ठेवलेल्या आहेत. पण अपराधाची जाणीव आणि बुद्धीचे मंदपण यामुळे आम्ही त्याला ओळखण्यास विलंब लावतो. आम्ही त्याला ओळखण्यास जितका उशीर लावू तितका आमचा दुःखाचा, अपराधाचा व भीतीचा भार आम्हाला असह्य होत जाईल. त्याच्याजवळ येऊन त्याने आमचे आंधळेपण दूर करावे, आमचे आत्मिक नेत्र उघडावेत म्हणून आपण त्याच्याजवळ प्रार्थना करायला हवी. आमचा तारक व उद्धारक म्हणून त्याचा आमच्या जीवनामध्ये आम्ही स्वीकार करायला हवा. होऊ शकतं की आपणापैकी आज अनेक असे बंधू भगिनी आहेत की त्यांनी ख्रिस्ताला अद्यापही तारणारा म्हणून स्वीकारलेले नाही. आज आपणाजवळ संधी आहे. आपण त्याच्याजवळ येऊन आपल्या पापांबद्दल पश्चाताप करू शकता, पापांची कबुली देऊन त्याला आपला व्यक्तिगत तारणारा म्हणून स्वीकारू शकता. आपले भाऊ बन्यामिनावर व आपल्या वडिलांवर केवढे प्रेम करतात आणि त्यांचे संबंध कसे आहेत हे जाणून घेण्यासाठी योसेफाने त्यांची पारख केली. ती घटना 44व्या अध्यायामध्ये नमूद केलेली आहे. आणि श्रोत्यानो, ती घटना आता आपण थोडक्यात पाहणार आहोत. योसेफाच्या भावांनी त्याला गुलाम होण्यासाठी विकले होते. आता ते पूर्वीसारखेच आहेत की त्यांच्यामध्ये बदल झाला आहे. आपल्या स्वतःला वाचविण्यासाठी ते बन्यामिनाला दास बनू देतील का, या सर्व गोष्टींची पारख करणे योसेफाला आवश्यक वाटले.
या गोष्टींबाबत त्याची योग्य ती खात्री पटल्यावरच तो आपल्या भावांना आपली ओळख देणार होता. यासाठी तो त्यांची पारख करणार होता. पहिली 5 वचने वाचूया. 44वा अध्याय, पहिली 5 वचने. मग त्याने आपल्या घर कारभाऱ्यास आज्ञा केली की या मनुष्यांच्या गोणीत त्यांना नेता येईल तितकी अन्नसामग्री भर आणि प्रत्येकाचा पैसा ज्याच्या त्याच्या गोणीच्या तोंडाशी ठेव आणि धाकट्याच्या गोणीच्या तोंडाशी धान्याच्या पैशाबरोबर माझा प्याला, माझा चांदीचा प्याला ठेव. योसेफाच्या सांगण्याप्रमाणे त्याने केले. सकाळी उजाडताच त्या माणसांची त्यांच्या गाढवांसह रवानगी झाली. ते नगर सोडून थोडे दूर गेले नाहीत. तोच योसेफ आपल्या कारभाऱ्यास म्हणाला, चल, त्या माणसांच्या पाठोपाठ जा आणि त्यास गाठल्यावर म्हण, तुम्ही बऱ्याची फेट वाईटाने का केली? माझा चांदीचा प्याला तुम्ही का चोरला? ज्याने माझा धनी पितो व ज्याने शकूनही पाहतो तो हाच नव्हे काय? तुम्ही हे केले ते फार वाईट केले. श्रोत्यानो, आपल्या भावांच्या वर्तनाची पारख करण्याकरिता योसेफाने हे एक छोटेसे नाटक रचले. अशा प्रकारे श्रोत्यानो, परमेश्वर योसेफाच्या जीवनामध्ये, याकोबाच्या जीवनामध्ये आणि योसेफाच्या भावांच्या जीवनामध्ये कार्य करीत होता. परमेश्वर अद्भुत कार्य करणारा परमेश्वर आहे. तो आज आमच्या जीवनात सुद्धा आपल्या अद्भुत योजनेप्रमाणे कार्य करीत आहे. म्हणून अवश्य आहे की आम्ही आपले समर्पण त्याच्या हातात करावे आणि त्याच्या इच्छेनुसार जीवन जगावे. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ.